चला मोदीच्या गावाला. तर झणझणीत चिकन झालेलं आहे मस्त. आणि आता मी जेवायची सुरुवात करतो. ये भाई, ए भाई, भाई थांब भाई. चला तर गुजरात मधील सोमनाथ मंदिर दर्शन. आम्ही चाललेलो आहेत दत्त मंदिर वरती गिरनार पर्वतवर. चौघांसाठी बुक केलेला आहे आम्ही. लोडिंग नाही जास्त. भाई कसा आहे, कसा वाटतं? स्पीड बघा. एवढ्या वरती जाणार भरपूर चाललो. भाई कसं वाटतंय? जिरली माझी. सगळ्यांनी स्पॉन्सर बाय झालेला आहे. वैभव थँक्यू. वैभव थँक्यू. लाइक करो, सब्सक्राइब करो भाई को. थँक्यू भाई. चला तर मंदिराजवळ पोहोचलोच. हा मंदिर समोरचा. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ना. आम्ही आता चाललेलो आहेत गुजरातला. तर व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला दिसेलच गुजरातमध्ये कुठं चाललं आहे आणि कशासाठी चाललो आहे. ते चौघजण आहेत, फोर व्हीलरमध्ये चालले आहेत. तर आता किती वाजले? 5-5:30 वाजले ना भाई. 5:30 वाजलेले आहेत. त्या मंदिराजवळ आहेत आम्ही. चौघच आहे. फुल मजा करू, एन्जॉय करू. झोप पण झाली नाही, रात्रभर झोपलो पण नाही. तर डोलं दुखायला लागलं. आता येतं आपली व्हायची फोर व्हीलर. चला तर गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला तर आमची सवारी चाललेली आहे. आता निघणार अर्ध्या रस्त्यात. तुम्हाला दाखवूच कसा काय ते आमचा प्रवास. वैभव दादा काय बोलणार याविषयी? वैभव दादा काय बोलणार याविषयी? चला मोदीच्या गावाला. त्याचा फटका होती ना आपल्याला. चला तर खूप मजा येणार आहे. चौघात आहेत आम्ही, कम्फर्टेबल मध्ये चाललेलो आहेत. योग्य भाई आहे, ऋषी भाई, आपला डबल वैभव आणि मी. आम्ही उतरलेलो आहे. भूक लागली सगळी पोरांना. सुकट भाकर आणलेली आहे बघा, सुकट भाकर. आता आपण कुठं पोहोचलो? पालघरच्या पुढं ना. पालघरमध्ये आहेत आम्ही आता. वैभव आता काय बोलतं, चहा भेटला नाही त्याला, तर त्याला जेवायला खास त्याच्यासाठी थांबवले गाडी. मला बरोबर नव्हता त्यासाठी खास थांबवले त्याच्यासाठी. त्याला जास्त भूक लागते, तर त्याला पंढरपुरी चाय पाहिजे. खायचा प्यायचा झोपाचा. या सुकट भाकर खायला, सुकट भाकर खातो, मग निघतो पुढचा प्रवास आम्ही. तर आम्ही हवेशीर एक ठिकाणी थांबलेलो आहेत. आता सुरतच्या पुढं आलेलो आहेत आणि भरपूर गरम होत आहे. 43 डिग्री एवढा ऊन आहे. आणि आता जेवण बनवतो. जेवण म्हणजे चिकन बनवलं. तर मस्त जागा भेटते सावलीच्या ठिकाणी. तर हवेच्या साईडलाच आहे आम्ही. जस्ट मस्त जाऊ झाडाच्या खाली बनवतो जेवायला. बाई बनवेल एवढ्या बाई. चल बाई पण घे चल. काला फक्त पाऊस झाले, गरम भरपूर होत आहे. AC मध्ये आलो म्हणून काय वाटलं नाही, पण बाहेर आले बाकी वापा मारतात गरम गरम ना भाई. गरम होतं, जाम गरम होतंय. आणि मस्त झाडाचं ठिकाण आहे. मस्त वातावरण पण जाम गरम आहे. आणि मस्त झाड भेटलं आहे. मस्त बनवतो जेवण. भूक लागले भरपूर आणि बेकार गरम होत आहे. आणि काय नाही. वैभव दादानी कांदा कापासाठी एक मशीन आणलेली आहे. कुठली मशीन आहे वैभव दादा ही? कोणची मशीन आहे ती? बालाची आहे ती. कांदा कापायला त्रास नको व्हायला बाईला, म्हणून काय बाईनी. आता तर आमचं चिकन बनवायचं चालू झालेलं आहे मस्त. तर सध्या मसाला मारून घेतो. नंतर काय ते XYZ मसाला कुठे आहेत? मसाला काढून दे ना त्याला. तर झणझणीत चिकन झालेलं आहे मस्त. आणि आता मी जेवायची सुरुवात करतो. असं झालं, टेस्ट झाला बघायला लागेल. बघ टेस्ट करून भाई, ओके झालाय का मीठ? हा मला एकदम खुश झालाय, कारण की इकडे मिठाचे खाणी भरपूर आहेत ना. मला यो डॉर तर काय बोलून फायदाच नाही. तिथं झोपूनच दिवस काढले. डोंगर आहे इकडे मिठाची. बघ पुरणला कसं भेटतं तसंच आहे. मीठ घेऊन जा मला, मीठ घेऊन जा आईला थोडासा. वैभव तुला पाहिजे मीठ? नको भाई. रुको जरा, सबर करो. चालू 2 तास. नको भाई, तू नको चालू भाई. तू उपकार होतील आमच्यावर.
लगेच पोचवशील ना मला. शेटकेची गाडी चालवतात का? मला तू काय 75 लाख येणार भाई तुला. तू काय गाडी अशी गाडी ना चालू मग तू गाडी पुसाला आणि स्पॉन्सर बाय झालेला आहे. वैभव थँक्यू. वैभव 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 शेट थँक्यू. वैभव शेट रेड बुल दिल्याबद्दल धन्यवाद. वैभव धन्यवाद. मंडल आभारी आहे. 75 ते नको बोलू. वैभव दादा स्पॉन्सर झालेला आहे. एनर्जी ड्रिंक दिलेली आहे आम्हाला. दादा तुम्हाला देऊ का? पोरू का दादा? करू का दादा. विचारून दे ना शेटचा. शेट करू का? आरसीबी ची मॅच जिंकणार आहे ना म्हणून तो आम्हाला देतोय आपल्याला. तर आम्ही रूम बघितलेली ती तुम्हाला रूम दाखवतोच. हे बघा ही रूम आहे आमची कम्फर्टेबल मध्ये AC. ही रूम आहे. तर घेतली आता घाई घाईन भरपूर. इकडे इकडे शोधत नाही बसलो. अरे घेतली मग आला भाई तो बोलतोय रूम पाहिजे का. द्या बाबा आम्हाला तेच पाहिजे होता कारण की इकडे इकडे फिरण्यापेक्षा तो स्वतःहून आला. तर रूम घेतलेली आहे. आता टेन्शन नाही आम्हाला. आता आम्ही फ्रेश होणार ना जरा हॉटेलला जेवायला जाणार. काय आहे ते इथं डिझेलचा भरपूर प्रॉब्लेम झाला आम्हाला. इकडे तिकडे फिरायला लागला भरपूर मजबूत. आता काय सांगू आता भरपूर थकलेलो आहे आम्ही. बाकी आता एंट्री करतात. आम्ही काय आधार कार्ड पॅन कार्ड आणलं नाही. मी आणले ते थांबलं खाली दोघं पण. तर चला जरा आराम करतो. फ्रेश होतो जरासा मला बरा वाटेल. तर आम्ही आलेलो आहेत हॉटेलला. तर हॉटेल एकदम भारीच आहे. मंदिराजवळच आहे. इथनं 1 किलोमीटर मंदिर आहे. तर आता भूक लागली भरपूर. हे बघा हॉटेल. भूक लागली तुला. भूक लागलं वैभवला पण. ही आपली राईस आलेली आहे. भाई कशी आहे. मस्त आहे का भाई. वैभव दादा ओके आहे का. मस्त आहे. या खायला तुम्ही पण. तर नमस्कार मित्रांनो आणि गुड मॉर्निंग. आता आम्ही उठलेलो आहे सगळं. हे बघा पॅकिंग चालू आहे. आता जाऊ आम्ही दर्शनासाठी सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये पाया पडायला. तर आता भरपूर झोप बी मस्त झालेली आहे सगळ्यांची एकदम. वैभव झाली का झोप. झाली बघा. हे बघा घरी पण एवढी कामं नाही केली. हे सगळं जोडून ठेवतो रूम. एवढा भाई भेटेल का कुठं चांगला पोरगा. यावर्षी लग्न करायचं यावर्षी रेकॉर्डच केलंय. बॅगी सेम घेतल्यात दोघाही पार्टनर. सगळा सेम घेतलेला आहे बालाने आणि दोघा बहिणी सेम करा भाई. करसाल ना. माझ्या अंगाला फेकतोय. हा बघ ना. बघू आता किती कामं करतं मग. हा हाय गाइस कैसे हो गाइस. अभी मजा आएगा ना भिडो. आज झोपला का ना. हे झोपातच काम आहे. दुसरा काय नाही. झोपतो फक्त. इम्पॉर्टंट गाड्या आहे सगळ्या. चला तर गुजरातमधील सोमनाथ मंदिर दर्शन जस्ट किती 5-6 मीटरवर आहे. किती नाही 500 मीटरवर आहे. तर चला चालत चालल्यावर गाडी लावली पार्किंगला. तर हे बघा हे इकडं मंदिर आहे ह्या साईडला पूर्ण. पण पहिल्यांदा चाललं आहे. महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे. 5वा ज्योतिर्लिंग होईल. अजून भरपूर करायचे आहेत. अजून भरपूर आम्हाला पुढं ट्रॅव्हलिंग करायची. आजचा दुसरा दिवस आहे. अजून असते असती तुम्हाला दाखवणार. फुल मजा येणार आहे. दर्शन पण करणार आणि एन्जॉय पण करणार. पहिले महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे. होय बा महादेवाचं दर्शन घेऊन कसं बोल हा काहीतरी होणार का होऊ दे. काय शंका आहेत का. काय शंका आहेत. त्याला मोबाईल सायलेंट करायचा आहे आणि ठेवायचा. तर काय फायदाच नाही. चला तर मोबाईल करतो जमा आणि दर्शन महादेवाचा घेऊन येतो सोमनाथ. तर महादेवाचं दर्शन घेऊन आलो आम्ही. पण मोबाईल अलाउड नाही त्यामुळं आम्हाला मोबाईल घेऊन जायला नाही भेटला आतमध्ये. तर बाहेरशी तुम्हाला दाखवतो. तर आम्हाला काय मोबाईल आतमध्ये न्यायला भेटला नाही. तर इथं मस्त बनवलेलं आहे मंदिर आणि
तर आमची परिस्थिती अशी झालेली आहे की डिझेल पेट्रोल जास्त भेटत नाही. आमची डिझेलची गाडी आहे पण डिझेल भेटत नाही. प्रत्येक ठिकाणी पेट्रोल पंपावर गुजरातला कुठं डिझेल नाही. तर टाकता तिथं 500-1000चं डिझेल भेटतं, जास्त भेटत नाही. भरपूर वैतागलो. डिझेल कमी आहे म्हणून आम्ही असते प्रत्येक ठिकाणी डिझेल बघत चालल्या. तर एक ठिकाणी भेटला 1000चा, जरा बरा वाटला. तर आम्ही आलेलो आहे झू पार्कला. प्राण्यांचं इथं पूर्ण आहे. वाघ, सिंह, ती काय ते आहे का? आहे ना, बघू चला ती आहे का. वैभव वाघमारे आहे बोललो, वाघ हातान तो धरेल. सगळं आम्ही वाघमारेच आहेत. मुलं बघू आता वाघाला घाबरता का नाही. पार्क बघू. मुंबईला पण आहे ना राणीचा बाग. इकडं गेलो नाही पण इथं बघायला आलं प्राणी पूर्ण. चला बघू, दाखवतो तुम्हाला. तरी आहे तिकीट घर. तर तिकीट आहे, प्रत्येक माणसं किती तिकीट आहे माहिती नाही. बघू आता गेलं तिकीट काढायला. बघा हे तिकीट आहे. प्रत्येक माणसाच 40 रुपये तिकीट आहे. बघू आता आतमध्ये पर पर्सन चौघांचं तिकीट काढलेलं आहे. वाघ का ओरिजिनल. बघू आता तिथे गेलो असा हात मिळलो त्याशी वाघाशी. 4 वाघ आले हा. पहिलाच कॉलला बघायला भेटला, पहिलीच बोनी झाली. हात हा ते बघ डायरेक्ट मग ते डायरेक्ट ते सोडताना हे बघ तिकडं बसले हरिण. कुठे बाबा 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 रेआडा आहे रेआडा. तुला माहिती आहे रे शांबरूक आहेत. शेंगा ते काढ झाबरा आहे. आपल्या इथे हे आहेत पण काय आतमध्ये येते लंच टाइम त्यांचं झालेलं आहे ना. मला जावाचं आहे. वैभव तू त्यांच्यासाठी बघा याला पण ते काय करतात हलकड आहेत. भूक लागले. तुम्ही खाला ना डोसा. याला आम्ही आलो तुमच्यासाठी. आमचा जीव तुमच्यावर ना, तुम्ही मार्केन. ए गोरीच्या कमी उर जरा बाहेर फिरतील भाई. चला मग हात कर. हा भाई चल भाई येतो भाई तुमचं. हे भाई यांचं काय झालं बो. ए पप्पी घेत. हा आगाव आहेत. डोग बघ वैभव दणक आहेत. पायथन तो कोपऱ्याने पायथन दिसत पण आहे याच्यामध्ये. झोप पाण्यान बघ ना बदक येऊन पटकन बसल. आधी तोंड काढला बाहेर. आहे भाई इथं आहे वैभव आवाज देतो बघ. हात घालायला जात सिंह बघा. काय रे भाई काय करतय सोंडिया भाई. बरं आहे ना. भांडा अरे भांडा रागवला भाई. ओरिजिनल वाघ कोण आहे. हे वाघ मला ओरिजिनल. हे ओरिजिनल इकडं वाघ. अंघोल होतो भाई. ये भाई ए भाई भाई थांब भाई. हिरो वैभव काय वैभव हे हिरो गेला. हिरो तो तर बघ आता रागाम बघतोय. हा जावला ना भाई. भाई काय खालाय का भाई. खालाय का इथं वैभव. बघ भाई वाज घेऊन बघतोय काय सगळ्यांचं. तो निरीक्षण करते भाई. शेपटीवर पाय दे फक्त जाऊन तो बघ. काय आहे तो बघ तो म्हणते ना कोण आहे तो सुविधा हा सगळ्याला या देतोय. पैसे उशीर करतो भाई मानला तुला ना वैभव. हा भाई काहीतरी बोल. काय पाहिजे वैभव. 1 राऊंड पाहिजे का भाई. ये भाई आला बघ. आई आला.
तो बघ बादशाह का तो आया नाही दात मोठे आहेत बघ हा चल त्याला बघून मन नाही भरणार तिकून रॉकेट बघायला चल धावणारा रॉकेट नाही हो पॅन्थर आम्ही तू बघायला आलो तुम्हाला बोल दो जाना काय अच्छा भाई हा दिला हात केला कोण लाजतोय तो डाएट केलेलं काय हे करते असं घेऊ दे यांना पण बिचाऱ्यांना एवढ्या जवळ आपल्याला नजारा दाखवतात सगळी उभी राहून याची कात्री ना याला पार सॉल्व आहे सन इसवी सन 90 हा बाजूला चाललाय वरपल्ला का मालक बोलला तू मला साम्राज्य टाकून नाही त्याच्या गाल्यान घेऊन फिरतो तो ह्यो बाहेर आलाय का काय पूर्ण आम्ही जंगल ट्रॅक बघितलेला आहे आता आणि वैभव बोलतो भारी वाटला वैभव एक नंबर वाटला आता मी चाललेलो आहे दत्त मंदिर वरती गिरनार पर्वत दर्शनासाठी पाया पडायला तर रोपवेनी जायचं आहे यांचा प्लॅन चेंज झाला यांना चालता येत नाही यांचा पाय दुखतात बिचाऱ्यांचे त्या वैभवचा आणि याचा तर ऊन पण भरपूर हो त्रास होईल त्याची त्वचा खराब होईल आणि गोरा येतो अगोदरच त्यामुळं आम्ही चालत रोपवेनी या बाईला पण जमत नाही भाई रोपवे नाही जमत ना तुला जमतं एक नंबर चालत नाही येणार का नाही नाही येणार बोलतोय तो चला तर आता रोपवेनी जायचं आहे काय तिकीट आहे आणि कसं काय आहे ते तुम्हाला दाखवतात पुढे गेल्यावर ऊन पण भरपूर आहे हे बघा एवढा तिकीट आहे आम्ही तिकीट काढलेला तर एकाचं 700 रुपये आहे तिकीट हे रोपवेनी जायचं आहे वेटिंग आहे हे रोपी आहे चला रोपवेनी चला शांती घे ए बाबा लाव ना बाबा चला तर आता सुंदर एक्सपिरियन्स करण्याचा आमचा प्रयत्न आणि हे बघा भाई वैभव का आला 2 मीटर संपला विषय हा चौघांसाठी बुक केलेला आहे आम्ही लोडिंग नाही जास्त भाई कसा आहे कसा वाटतं स्पीड आहे बघा एवढ्या वरती जाणार भरपूर चाललो आलं तर तुमचं आलं तर तुमचं नाही तर देवाचे वैभव बघा बघतो भरपूर खुश आहे वैभव टिंगल नको मला तू इथं बस मग मला बस त्या इथला सिनेमॅटिक करू नको टिंगल चालतंय हो तेवढे आलं तू आलशील तेवढं म्हणून बॅलन्स चला जसा वरती जाईल तसा भीती वाटतंय ऑक्सिजन कमी झालेलं आहे ऑक्सिजन कमी काय झालेलं आहे एसी नाही एसी आहे ना वा कुणला संपर्क करायचा आहे मध्ये मध्ये स्पीड कमी होतं ना तो तिथे तो पोचली ना कधीच कमी होत चला तर वैभवला भीती वाटत आली मला पण भीती वाटतंय पण ठीक आहे तिथं तेव्हा वाटेल जेव्हा ते आपण दगडांच्या इथं जाऊ 15-20 आता काय मिनिटं नाही आता काय नाही जसा वरती चालले तशी भीती वाटायला लागली आता काय करणार कितवा 4था 5वा गेट टाकलाय इथं फोटोशूट चाललंय दिसतं का पण आम्ही जसा वरती जाईल तसा माझी बाबा काय सांगू शकत नाही धक 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 होत आहे आता भाई जरा खूप झालं वैभव आज कोई तू पाणी करते आलू नको ना आलते गाला आता नको आलू आज कोई तू पाणी करते विंत डोलत मी टाकलान बघा चालेल ते वर्ष उड्या कसं मारतात रे डोंगरेशीचे कुठलं बाई ती तर फिलिंगच वेगळी आहे बंजी जम्पिंग बंजी जम्पिंगच मजा आहे अशी एवढ्या हाईटला बाई अरे ती इथं कुठे चला 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 बघ वैभ्या. खाली बघ हे बघ ही येतं आयुष्यात नाही करायची कधी कुठली ती वर्षी उड्या करायची बाहेर. तीच करायची चला बाबा एकदाशी पोहतो पण माझी जिरली कारण की भरपूर वर्षात नाही गेले मी हे काय नाही तुझी जिरली जिरली बाई माझी व्हिडिओ आहे तुझी चालेल टाक चांगली पाठव याच्यानं टाकतो मी ती मी पण ब्लॉग बनवी डोलं मी टाकलेलं डायरेक्ट येस पर्यंत मी कॉर्नर मारीस तर स्लो होतं ना ते
आता जाताना पण असंच होईल का? मग एक एक उतरतं ना. असं नको जरा पाच जाऊ दे गाडी तेव्हा मला बरं वाटत. नाही, बरोबर. मस्त वाटलंय. आम्हाला बघायला भेटलं सगळं. हे बघा हा मेन दत्ताचं स्थान आहे वरती. चालल्या होत्या तिकडेच चालल्या असती जापान का चायना जसं सेम तसंच आहे फिलिंग. चालन भाई ना वरती चारायचं आहे तेवढा जरा हेल्प तर एनर्जी ड्रिंक जरा बरा वाटेल कारण की रोपियनमध्ये तर माझी औषध झाली. त्याला आजूबाजू भरपूर खाली उतरायचं आहे. इकडनं आता खाली उतरायचं आहे एवढा खाली उतरायचं आहे. तिथं जायचं अजून दत्तांचं मंदिर आहे. आणि हे बघा हे बोलतं आम्ही येत नाही. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? हेल्पी एनर्जी ड्रिंक हेल्थ हे काय बाबूवर का असं झालंय. हा माझ्यासारखी फिलिंग आली तुला? नाही चल मग जायचंय खाली उतरू चल. इथे वरती गेलं मावशीला घेऊन तर काशा डोकरा कसे धाव चालते बघ. अजून जमले नाही. मावशी वरती जाऊन आलं का? त्याच्यावरती 2 वाजता तिथं 2 वाजता होतो. तिथं 2 वाजता म्हणजे आज बघ ती मावशी बघ और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. जमिनीत अरे काशा डोकरा बरोबरला. सांगायला येत चला दमादमाने सोपं आहे, या नाही अवघड आहे. आई कसं वाटतंय? जिरली माझी. माझी कशी जिरलेली? बालाची नाही जिरली बघ. बालाचा जो एनर्जी आहे योगाच्या पण एनर्जी आहे माझ्या पण एनर्जी आहे. आता जस्ट कमानी जवळ पोचलो आम्ही. हे बघा ही कमानी आहे. इथं पाण्याचा एकदम सुविधा केलेली आहे पाणीसाठी. वैभव दादा पाणी पिऊन घे तू जा. बघा एवढंच राहिलं आमचा भरपूर झाला. 15-20 मिनिटांनी पोचू. 15 मिनिटं पण नाही. वैभव दादाची भाऊ झालेली आहे पूर्ण. वैभव थंड पाणी चिल पाणी एकदम पी. थंड हो गार हो जरा. दम लागला दगदग करतं का नाही ना? शेलगाई तर चला पाणी पिऊन घेतो थंडगार एकदम. मामाने सुविधा केलेली आहे. ओम नमः शिवाय जय महाकाल. बाला सुट्टे पैसे आहेत का? सुट्टे पैसे टाका असले तर. धन्यवाद थँक्यू. चला तर वरती स्टार्ट चालू करतो आम्ही चालायला. नमः पार्वती पते हर हर महादेव. चला तर मंदिराजवळ पोचलोच. श्री दत्त बघा मंदिराजवळ हा मंदिर समोरचा. चला फोटो व्हिडिओ नाही का? चला भाई फोटो व्हिडिओ नाही इथं पण. चला तर आमचं दर्शन झालेलं आहे. तर मोबाईल आतमध्ये अलाउड नाही. आतमध्येच ना दर्शन भेटलं पण मोबाईल अलाउड नाही. त्यामुळं हे बघा येताना हा मंदिर आहे श्री गौरवनाथजी खंड. चला बघा भाई भाई लोकांची आऊत झाली भाई. वैभव ओके जेरली आपला बाला काहीच नाही बोला. चल बाईला फंटा बनवतो आमच्यासाठी एकदम प्लस क्लास. डायरेक्ट शक्ती आली पाहिजे एनर्जी पाहिजे अशी बनव एकदम टाकाटक. लिंबू मार के बनाव भाई. हाँ इस पे मुख चला तर जरा लिंबू पाणी फांटा सोबत एक फर्स्ट टाइमच असा काय आम्ही जरा एक्सप्लोर करतो बरोबर ना वैभव? पहिल्यांदा भाई बोलतो लस्सी नको म्हणा. योग्य लस्सी प्यायला थांबला तर आम्ही आलो इथं फांटा प्यायला. लिंबू सरबत नको भाई. लिंबू अच्छा ले भाई. हाय भाई बाद में प्रॉब्लम नहीं होना चाहिए हम लोग को. इतना चढ़ के आए हम. अभी पियेंगे तभी बोलेंगे अच्छा है क्या नहीं. हिंदी में नहीं रे भाई मराठी में रहता है अपना. भाई का ब्लॉगर हो भैया. हा एक सबस्क्राईब वाला माणूस भेटला आपल्याला. तर भाई सपोर्ट बोलतं चॅनलला सबस्क्राईब करून दे बोलतं त्याच्या चॅनलला. तर चला भाई को सब्सक्राइब करो. भैया को सब्सक्राइब करो. भैया बहुत टॉप पे जाना चाहिए. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात. एकदम अच्छा बोला.
आता गाडीत आणली बघ तेवढी. भाई घे भाई, बाईला दे, बायको दे पहिला हो. हे घे पटकन. त्याला पिऊन बघतो कसा एकदम टाकड़क भाई ने बनवलेला है. मेहनती से बना है उसने. अच्छे अभी पीने के बाद देखेंगे कैसा बना है, एकदम कड़क वाला. नींबू डाला है, बहुत अच्छा बना है नींबू वाला. एक नंबर है. मजाक नहीं, नींबू डाल के मस्त बना है भाई. ओके ना, तरतरी आली आम्हाला, एनर्जी आ गया हमारे में. बहुत अच्छा बना है तुमने. लाइक करो, सब्सक्राइब करो भाई को. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. थैंक यू भाई रोशन वाघमारे. रोशन भाई को लाइक करो, सब्सक्राइब करो सब लोग. थैंक यू. नमः पार्वती पते हर हर महादेव. भाई कुत्र्यानी रेकॉर्ड केला मोठा. डायरेक्ट गाडी जाऊन डायरेक्ट संद्रुभ वाजलेला आहे बघा. रेकॉर्ड नाही केला यांनी मोठा. आता याच्या उपट घालायची, काय करायचा भाई? तुला काय लाज आहे का नाही? हा हे वैभव दादा कुठे? वैभव उपट. तो मराठी झाला. आम्ही पोहोचलेलो आहे द्वारकेला. तर तिकडे बाला पिसालला बघा पैशाचे खेळ करताय. वैभव भरपूर पैसा वाटतो तुझ्याकडे. 75 लाख येणार आहे. 75 लाख येणार आहे बोलतोय. तर चला जाऊ, आता भूक लागली, जरा फ्रेश होऊ, मग जाऊ. आम्ही आता जस्ट पोचलो. हाऊस झालेले आहे भरपूर. 3रा दिवस आहे आजचा. पण डबलो गाडी चालू झाली आणि काय फुटत्या बसतात. मला आपण काय बोलतोय, गाडी चालवणार तिकडे आहे, काहीच बोलत नाही ना भाई. जास्तच बोलता भाई तू देवत घालून दाखवतो ना आपला गावाची. तिथे घेतली. तर चला उद्या दर्शनासाठी जाऊ आम्ही. श्रीकृष्णाची भूमी, तर राज्यभूमी. तर नक्कीच आम्ही जाऊ आणि तुम्हाला दाखवू. तर या पार्टमध्ये तुम्हाला दाखवतो सगळा, आणि द्वारकाधीशचा पुढच्या पार्टमध्ये दाखवतो. आता बाय बाय. शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्कीच करा ना बघा. बेल आयकॉन घंटा जरूर दाबा आणि कमेंटमध्ये सांगा कशी व्हिडिओ वाटली ती.